श्री क्षेत्र संत शक्तिधाम देवस्थान लोकनेता प्रतिष्ठान हनुमान जन्मोत्सव समिती भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 27च्या वतीने आयोजित शिव महापुराण कथेचा आजचा 5वा दिवस आणि श्री महाराजांचा पालखी सोहळा त्याचबरोबर ग्रंथदिंडी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे आणि झालेली आहे। या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहे। त्यामध्ये ब्राह्मणवाडे तालुका सिन्नर येथील सरपंच विलास गीते, उपसरपंच दत्तूभाऊ गीते, उपाध्यक्ष वसंत गीते, अध्यक्ष संजय गीते, चेअरमन किरण गीते यांच्या वतीने श्री महाराजांना या ठिकाणी शाल, श्रीफळ, पुष्पहार, हार कुठे सांगलीवरून आलेले आमचे परममित्र सतीशजी भोसले साहेब, एक मिनिट नाना तिकडनं जा ना, काही तिकडनं जा, दुरामध्ये श्री महाराजांचं स्वागत करायचं आहे। खरं तर आज पालखी मिरवणूक सोहळ्यामुळे आपल्याला उशीर झालाय। आपल्या सगळ्यांची आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी माफी मागतो। या ठिकाणी आलेल्या मान्यवरांच्या शुभ आपण एका मिनिटामध्ये या ठिकाणी दीपप्रज्वलन करणार आहोत। 5वा दिवस आणि महाराजांची या ठिकाणी पालखी मिरवणूक त्याचबरोबर ग्रंथदिंडी ज्या महिलांनी ज्या पुरुष बांधवांनी यामध्ये सहभाग घेतला त्यांचे आयोजन समितीच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी पालखी सोहळ्याला आल्याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो। या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने आयोजन संकल्पना माझी स्वतःची म्हणजे गोविंद भाऊ घुगे, त्याचबरोबर प्रभागाच्या माजी नगरसेविका कावेरी घुगे, त्याचबरोबर या स्वागतोत्सुक आदरणीय राकेश भाऊ दोंदे, रामदास तात्या दातीर, विशाल भाऊ डोके, आदरणीय आमच्या प्रियंकाताई दोंदे, गायत्रीताई डोके, ज्योतिताई कवर, त्याचबरोबर पूजाताई दातीर आणि समस्त आमचे आयोजन सगळीच समिती या समितीच्या वतीने हा शिवमहापुराण कथेचा आजचा 5वा दिवस या ठिकाणी संपन्न होतोय। आपण सगळ्यांनी 4 दिवस या कथेवरती श्री महाराजांवरती जे प्रेम केलंय ते पुढच्या 3 दिवस आपल्याला मनसोक्त आनंद घ्यायचा आहे। आणि 18 तारखेला सकाळी श्री महाराजांच्या अमृतवाणीमधनं या ठिकाणी काल्याचं कीर्तन सांगता सोहळा सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये या ठिकाणी संपन्न होईल। आपण सगळ्यांनी त्यासाठी देखील उपस्थित राहायचे। धन्यवाद। रामकृष्ण राम जी से राम राम कहियो जे हमारे राम जी से राम राम कहियो जे हनुमान। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहु लोक उजागर, रामदूत तुलित बल धाम, अंजनी पुत्र पवन सुत नाम, महावीर विक्रम बजरंगी, सुमति के संग कंचन वरण विराज सुबेश, कानन कुंडल कुंचित केश, हाथ वज्र और ध्वजा विराज, कांधे मूंज जनेऊ साज, शंकर स्वयं केसरी नयन, तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर, प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया, सूक्ष्म रूप धरि सिंहि दिखावा, विकट रूप धरि लंका जरावा, भीम रूप धरि असुर संहारा, रामचंद्र जी के काज सवार, लाय सजीवन लखन जियाय, श्री रघुवीर हर्ष उर लाय, रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत सम भाई, मदन तुम रोजस गावे, दस कहि श्रीपति कंठ लगावे, सनकादिक ब्रह्मादि मुनीश, नारद सारद सहित अहिर, जम कुबेर दिगपाल जहान, कवि कोविद कह सके कहान, तुम उपकार सो वही कीना, राम मिलाय राजपद दीना, तुमरो मंत्र विभीषण मान, लंकेश्वर भय सब जग जाना, युग सहस्र योजन पर भाग, लीलो ताहि मधुर फल जाना, प्रभो मुद्रिका मिलि मुख माहि, जल्दी लागी गए अचरज नाहि, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे देते, राम दुआरे तुम रखवारे, होतन अन्या बिन पैसारे, कब सुख लहे तुम्हारी शरण, तुम रक्षक काहू को डर, आपन तेज समारो आप, तीनों लोक हाथ देखा, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर
जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जोरावे सब पर राम तपस्वी राजा जिनके कार्य सकल तुम काज और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे आरो दुख प्रताप तुम्हारा जय प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पाता सदा रहो रघुपति के दाता तुमरो भजन राम को पाए जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाए जहाँ जन्म हरि भक्त कहाए और देवता चिंतन करे हनुमत से सर्व सुख करे संकट कटे मिटे सब पीर जो सुमिरे हनुमत बलवीर जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाम जो शत बार पाठ कर होय झूठ ही बंदी महासुख होय जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी तुलसीदास सदा हरि चेरा कीजना कर दय मडेरा हमारे राम जी जय राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी जय राम राम कहियो जी हनुमान हमारे राम जी जय राम राम कहियो जी हनुमान हमारे पवन तनय संकट हर मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसहु लखन सियावर रामचंद्र भगवान की श्री हनुमान जी महाराज की शिव शिव परात्परा शिवकारा शिव शंकर
कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मॉनिटरचा आवाज मुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी एकांती रे गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शिव सौख्य नामी शिनलो दयाळा बहुसाल भारी मना मना सगळे तुझवीन शंभो मज कोण तारी भोले बाबा भोले बाबा भोले बाबा भोले बाबा भोले बाबा भोले बाबा
हरि नाम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर 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 भोले नमः 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 शिवाय 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 नमः शिवाय
श्री बाल कृष्ण कन्हैया श्री रामचंद्र जी विश्व मावुली ज्ञानेश्वर जी महाराज जगद्गुरु तुकाराम जी महाराज श्री त्र्यंबक राज जी भगवान सप्तशृंगी जी विश्व गुरु निवृत्तिनाथ जी स्वामी समर्थ स्वामी महाराज श्री हनुमान जी महाराज सगळे हात वर करा सगळे गरीब श्रीमान चट कोणी खाली ठेवायचे नाही लोकनेता प्रतिष्ठान हनुमानजीच्या जयंतीचा उत्सव त्याची समिती सगळ्यांच्या चरणी आयोजक कमिटी विविध क्षेत्रातून आलेली मान्यवर मंडळी जपी तपी ज्ञानी ध्यानी आचार्य प्राचार्य विचारवंत दार्शनिक प्रचारक प्रसारक तत्ववेत्ते महिला पुरुष वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारे सगळे टाळकरी वारकरी माळकरी विनेकरी पहारेकरी मृदंगाचार्य संवादिनी वादक समोर बसलेले लांब बसलेले गुडघेवर केलेले पाय लांबवलेले खुर्च्यावर बसलेले चपला पायात तशाच ठेवून बसलेले नाही तुमच्या नाही मावशी तुला कसं बोलत रामदास तात्या विशाल भाऊ राकेश भाऊ दोंदे त्यांच्या सगळ्यांच्या सौभाग्यवती थोडक्यात महत्वाचे आलेल्या सर्वांना एकदा व्यासपीठाकडून साष्टांग दंडवत करतो मिरवणूक अशी झाली जे आले होते त्यांनी आनंद घेतला काही जण इथे येऊन बसले जागा जाईना लय अभ्यास आहे माझा काही जण सुरुवातीला होते पुन्हा म्हणले चल जाऊ दे कवर चालाव ते जाऊन बसू सगळ्यांना वंदन करतो अतिशय गोड आयोजन आहे अतिशय गोड अत्यंत छान कथेचा 5वा दिवस आहे एकदा अत्यंत प्रेमानं आयोजन कमिटीमध्ये कष्ट करणाऱ्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा
आयोजन करणाऱ्यासाठी नाही म्हणलो मी आज, कष्ट करणाऱ्यासाठी. हे सोपं नसतं. कोण आलं कोण गेलं लय बेजारी असते. त्याच्यात पुन्हा एखाद्याचं नाव घेतलं नाही तेव्हा तुम्हाला कशाला बोलेल. तुम्हाला एक लक्षात घ्या राजाओ, कोणाच्या नावासाठी कथा नाही. वाक्य बोलू, ऐकता? ऐका. शेर सुना रहा हूं, शेर सुनिए. बड़ा मीठा शेर है, बड़ा मीठा शेर. हमारे बाद सबको रखिएगा, हमारे बाद सबको रखिएगा. आप हमारे हो बस याद रखिएगा. हमारे बाद सबको रखिएगा, आप हमारे हो बस याद रखिएगा. आमच्या नंतर कुणाला बी ठेवा पण पहिल्यांदा आम्हाला. आमचे तुम्ही. खूप मंडळी गोविंदभाऊच्या प्रेमाची, संत शक्तिधामची सगळी पुरुष मंडळी, महिला मंडळी, माझ्या बहिणी बांधव, राधे शेठ त्यांचा कुटुंब, सगळ्या बहिणी इथं बसलेल्या. आता बारी बारी नाव घेत नाही सगळ्यांना पाय. चलू ऐका. भगवान भोलेनाथाचं लग्न झालं होतं, पार्वती आईची विदाई झाली होती. यस चलू. काल खूप तुम्ही रडून घेतलंय, थोडं आता पुढे जाऊ. भगवान भोलेनाथ पार्वती आई साहेबाला घेऊन फिरायला गेले असं म्हणलं होतं. आणि सगळे देव हैराण आहेत. इकडे लक्ष द्या. आजूबाजू वेळ झालाय मला बी कळतो. 1 तास उशीर झाला. अर्धा तास आज कव्हर करू, अर्धा तास उद्या करू. चालते? 10 वाजून 20 मिनिटाला सोडली. चला 10:15ला मी थांबतो, लगेच आरती करू. आज कोणी बोलणार नाही काय. थोडस अवघड आहे ऐकायला. मी काय बोलतोय त्याचा मी जिम्मेदार आहे. तुम्ही काय ऐकता त्याचा जिम्मेदार नाही. चुकीचं ऐकू नका. पाया पडतो सगळ्याच. भगवान भोलेनाथ असे बसलेले आहेत. महादैत्य तारकासुराला मारायचे देवा असं विष्णूनी आणि ब्रह्मदेवानी त्यांना सांगितलं. भोलेनाथाच्या मस्तकापासून असं म्हणतात वीर्यस्खलन झालं. नीट आहे का? आणि ते स्खलन झालेलं वीर्य धारण करायची ताकद कुणाकडेच नाही. कोण धारण करायचं त्याला? थोडा ऐकू कमी. त्याला धारण कोण करायचं? कोणीच तयार होईना. ते अग्नीनं धारण केलं. थोडस लक्ष देऊन आहे का? अग्नीनं धारण केल्याच्या नंतर पुन्हा एकदा विनंती आहे, पाया पडतो तुमच्या. ऐका. आता ते हक्काचं बाळ कोणाचं होतं? पार्वतीचं. पार्वती चिडल्या. ते म्हणले हे देवांनी येऊन इथं माझ्या प्रपंचात डोकं घालायची गरज. म्हणून पार्वतीनं बघितलं ते अग्नीनं धारण केलं वीर. अग्नीला तिने शाप दिला पार्वतीनं की तू सर्वभक्षी होशील. काय शाप दिला? बोला. सर्वभक्षी. याचा अर्थ कळतो? जाळाला आपलं दुसरं जवळचं लांबचं कळत. बोला ना. त्याच्यात काही टाकलं की हा त्याला सर्वभक्षी शाप कोणी दिलाय? पार्वतीनं. आता अजून एकदा ऐका. पार्वती आईनं शाप दिला पण अग्नीवर ज्या स्वयंपाक झाला होता ना तो स्वयंपाक ज्यांनी ज्यांनी खाल्ला त्यांना गर्भधारणा आहे असं शास्त्र सांगतं. शिवपुराण सांगतं. आता सगळे देव हैराण झाले की हे आमच्या पोटात परेशान आहेत सगळे. मग महादेवाला विनंती केली, तुझं विन शंभो मज कोण तारी. भोलेनाथांनी सांगितलं हे सगळं ओकून टाका. देवादिकांनी ते ओकलं तर त्याचा ढीग आकाशापर्यंत गेला. ऐका ऐका. आता याला कोण धारण करील? हैराण आहेत सगळे. अनुहात शब्द गगनी नमाय. नीट ऐका. नीट ऐकाय सगळं. आता याला धारण कोणी करू शकत नाही. मग पुन्हा महादेवाकडे गेले आणि म्हणले काय केलं पाहिजे? सोन्यासारखा ढीग झालाय त्याचा. देवा काहीच कळत नाही. महादेवांनी सांगितलं स्त्रीच्या गर्भामध्ये जोपर्यंत हे तुम्ही टाकत नाही तोपर्यंत शांती नाही. कुठं टाकायचं? पण प्रयाग नावाच्या क्षेत्रामध्ये माघ नावाच्या महिन्यामध्ये
पहाटच्या वेळेला जी स्त्री स्नानाला येईल तिच्या गर्भात टाकायचं असं ठरलं. आता तोच माघ महिना 7 ऋषींच्या पत्नी तिथं आंघोळीला जायचं म्हणलं. त्याच्यातली एक जी होती वशिष्ठांची पत्नी ती म्हणली आज नको जायला. ती मागं थांबली. त्या 6 जणी गेल्या. त्यांच्या गर्भामध्ये ते बाळ टाकलं. नीट ऐका. आता त्यांनाही ते सहन होत नाही म्हणून त्यांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या षष्टीला त्या गर्भातून बाळ जन्माला आलं आणि त्यांनी ते वनात टाकून दिलं. लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. ते बाळ खाली टाकलं. आता 6 आईच्या पोटातून जन्माल्यामुळं मस्तक किती 6 येते लक्षात, लक्षात येते. आता ज्या वेळेला हे बाळ जन्मलं बस राम बस बाळाच्या जन्मल्याबरोबर पाना फुटला पार्वतीला. आई इकडे बघ, इकडे बघ आई, ऐकायसारखं. बाळ तिकडं शरकंड्याच्या वनात आणि पाना कोणाला फुटला. हा 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 हा. पार्वतीचे डोळे डबडबले. नाथ मला पाना फुटायचं काय कारण. भोलेनाथानं सांगितलं तुझं बाळ तिकडे जन्म. कुठं शरकंड्याच्या वनात. बर. ते बालक विश्वामित्रजी तिथून चालले होते. त्यांनी त्या बालकाला जवळ घेतलं, त्याचे संस्कार कर्म केले आणि मी गाधी क्षत्रियाचा पुत्र, मी ब्राह्मणाचा सेवक, माझं नाव विश्वामित्र आहे. हे बालका तू कोण आहेस असं त्याला विचारलं. आता आपण माझ्या वरदानामुळे ब्रह्मर्षी झालात. आजपासून तुम्हाला वशिष्ठादी मंडळी ब्रह्मर्षी म्हणतील असं त्या पोरानं सांगितलं. म्हणून त्याचं नाव ठेवलं पुन्हा स्कंद. काय नाव ठेवलं? स्कंद. आणि आपण त्याला काय म्हणतो? बोलिये कार्तिकेय भगवान की जय. आता पौर्णिमा झाली ना, कोणची? कार्तिक पौर्णिमे. काय नाही काय नाही काय नाही काय नाही. त्याचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल पाटील भाऊ ऐका, काजव्याला अस्तित्व सिद्ध करायचं असेल आजूबाजूला अंधार लागतो, त्याच्याशिवाय अस्तित्व सिद्ध होत. आणि तुम्ही जर चांगले आहात हे समाजापुढे सिद्ध करायचं असेल तर तुमच्या आजूबाजूला दलिंदर माणसं लागत येतच. सांगू का? एखादा नालायक जर तुमची निंदा करत असेल तर त्याला खोली करून द्या भाड्यानं. भाड्यानं म्हणलो मी, भाडं तुम्ही द्या. कारण तो जिभेनं तुमच्या निंदा करून तुमचे दोष दाखवून तुमचे दोष साफ करीत असतो. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, एक विनंती आहे, कोणी नावं ठेवायला लागलं ना बेजार नका हो, खुश राहा. कारण एक पुढचा माणूस, गोविंदभाऊ लक्ष द्या, पुढचा माणूस जर तुम्हाला नाव ठेवत असेल तर एक लक्षात घ्यायचं, त्यानं स्वतःपेक्षा मोठं तुम्हाला समजेल. गलती से भी किसी पर नाही, आपलं कर्म चोख राहू द्या, चोख. पाप करू नका, अजिबात करू नका. एक वाक्य बोलतो नीट आहे का? पाणी जर नासलं भाऊ, पाण्याचं पतन झालं तर नाश होतो, पण वाणीचं पतन झालं तर सर्वनाश होतो. त्याच्यामुळे जीभ जपा. हिला खतरनाक आहे. 32 दाताच्या मध्ये राहते ती. कुठं? ए माय, माझ्या मित्राच्या बायकोनं दसऱ्याला पूजा केली इथली. राधे भाऊ अशा हळदी कुंकू टाकीत होती. मित्र म्हणला का बा काय करायली, तोंडात कुंकू का टाकायली? ते म्हणली शस्त्रपूजा. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. आता हे सगळे विचार करतात आमची बायको पूजा तर करीत नाही पण शस्त्र आहे. ताई 32 दात जिभेला एके दिवशी बनले. चांगलं राहत जा, नीट राहत जा. आम्ही 32 आहेत, तू 31 आहेस. दात कहे जिभा से हम 32 तू अकेली माई. जीभ काय म्हणली? एक बार अगर तेडा चलूं तो 32 ही गिर जाए. हे जिभेत खेळ आहे. ही जर कोणाला शिवी दिली नाही ना, म्हणून जपा हिला. आई बेकार आई, सगळी वाट हीच लावती, चव बी हिलाच कळती.
काय भाजीमध्ये थोडंसं मीठ कमी असलं तर मरताल का तुम्ही सांगा बरं. पण तेवढंच बोट असं घेणार. आज थोडं मीठ कमी ओढेदन. अरे मिळालं ते खाणार राजा. लोक उपाशी आहेत जगामध्ये. आम्ही बघितलंय लाईव्ह डोळ्यानं. विनोद म्हणून नाही सांगत भाऊ काका. अरे ऐका, गटारीमध्ये पडलेले पाव आहेत ना, असे पिळून खाणारे लोक बघितलेत मी. देवाचे धन्यवाद देत जा संध्याकाळी झोपताना की लई दिलं म्हणा आमच्या लायकीपेक्षा जास्त. थोडं मोठं वाक्य बोलू. संसार करताना फक्त आपल्यापेक्षा मागलच्या माणसाला बघा सुनील भाऊ. संसार करताना आपल्यापेक्षा छोट्याला बघा सतीशराव, म्हणजे तुम्ही सुखी राहताल. आणि परमार्थ करताना आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला बघायचं आणि त्याच्यासारखं मला कधी होता येईल असं बघायचं. हा पण बेजार आहे. त्यानं पजेरो घेतली आणि मी कवा घेईन. पजेरो के लिए रो 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 राहायचं. मृत्यु देखता है औरों की रोज सुबह शाम, महल बनाता ऐसे जैसे हरदम यहाँ मकाम है. माया तेरी कैसी कठिन है, माया तेरी कैसी कठिन है, कैसी कठिन है राम, कैसी कठिन है राम. हरि माया तेरी कैसी कठिन है. आज आमचे प्रवचनकार साईदास महाराज घुगे बी आलेत. आज साईदास महाराज घुगे बी आलेत आज कार्यक्रमाला. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी सगळे. तो प्रवचन करतो आमच्या भाऊचा साई म्हणून ते म्हणलं मी मोठा व्हावा. हे सगळ्यांनी तुम्ही एक रात्री झोपताना म्हणायचं सगळ्यांनी मोठा व्हावं. तुम्ही भिवू नका हो. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही म्हणत राहा सगळ्यांना नाही ना मग तो मोठा झाला तर मी छोटा होईल. एक लक्षात घ्या, दुसऱ्याची रेष पुसून आपली रेष मोठी करायची नाही. त्याच्यापेक्षा आपली मोठी मारायची म्हणजे त्याची लहान होते. ज्याला नाही कळालं ते जेवण करा घरी गेल्यावर. सासूला वाईट म्हणता कशामुळे म्हणता सांगा. तुम्हाला पाया पडतो. खोटा असलं ना माझ्या कानाला धरून खाली बसवा. एकच वाक्य विचारतो, घरामध्ये सासू जास्त काम करते का तुम्ही सून? मुर्दा बसला. खरं सांगायला लागते नाही तर आता कोण काम करतं? सासू. भाजी कोण चिरून ठेवतं? सासू. पीठ कोण मळून ठेवतं? सासू. ही निस्ती गावात फिरते. मला लई टेन्शन असतं. होते दोन वाकडं नाही बोलायला मी आई महाराज एक वाक्य बोलतो. माझं जर चुकत असेल ना तर मला खाली बसवतो. जर कथेनं तुमच्यावर परिणाम होत नसेल तर समजून घ्या तुमच्या डोक्यावर परिणाम झाला. तर मला सांगा मोकळ्या मनानं. विशाल इकडे इकडे बघा. तुम्ही तुमच्या आईला फोनवर बोलता का नाही? जेवढ्या सुना आहेत आणि माझ्या जेवढ्या बहिणी तिकडच्या सुना आहेत तेवढ्यांना प्रश्न आहे. सांगा बोलताना आईला फोनवर बोलताना समोर बसलेल्या सासूला कधी 10-5 मिनिट गोड बोलला? तासभर आईला फोनवर बोलता आणि पुन्हा ठेवताना म्हणता चल ठेवते पुन्हा निवांत लावते. लाव महिनाभर तिकडेच बोलतो. वाकडे काय? आणि तुम्हाला बी विनंती आहे सासवानला. सासवाला खुश झाले आता बोलल्यावर. सासवानला एक चलता विनंती आहे. पोरीच्या हाताने जर गोड तेल सांडलं तर तुम्ही काय म्हणतात? सांडू दे बाई बरकत असते. आणि तेच जर सुनाच्या हाताने सांडलं तर डोळ्यात भावल्या पडल्या. इस्तू पडला हिच्या डोळ्यात. नका बोलू नका. एक भीक मागून बोलू. नवीन लग्न होऊन सून घरी आली तर पहिले 5 वर्ष तुम्ही तिला पोटच्या लेकीसारखं सांभाळा. कशामुळे म्हणाले माहिती आहे?
शेवटला मरताना तुम्हाला 5 वर्ष ती पोटच्या माईसारखं सांभाळते मला. तुम्ही आल्यापासून जे तिला म्हणता तुझ्या बापाने तुला हे शिकलं, मग ती दाखवते काय काय शिकले. एवढ्या बायका बसल्यात पाया पडतो, तुम्ही सुनाला काही म्हणा ती सहन करते, फक्त तिला एवढं म्हणू नका तुझ्या बापाने तुला हे शिकलं. पोरीला सगळ्यात जास्त राग बापावर बोलल्यावर येतो. कुणाचा जन्म झाला सांगा? नारदाचा? हा, कार्तिकेय स्वामीसाठी. किती सुंदर आहे बघा ना चौपाई. तब जन्मे हूँ शश बदन कुमारा, तारक असुर समर जयमारा. श्री राम जय राम जय राम, हे बाप, श्री राम जय राम जय राम, हे तारक असुर समर जयमारा. तब जन्मे हूँ शठ बदन कुमार, राम सिया राम जय राम, अरे तब जन्मे हूँ शठ बदन कुमारा, तारक असुर समर जयमारा. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम. तब जन्मे हूँ शठ बदन कुमारा, तारक असुर समर जयमारा. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम. तारकासुराला मारून टाकलं त्याने. इकडे इकडे लक्ष द्या. तब जन्मे हु शत बदन कुमारा, तारक असुर समर जही मारा. क्रौंच पर्वतावर ते पोरग निघून गेलं तपश्चर्या करण्यासाठी. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आणि मग ते बाळ घरी आलं. कोण कोण? कार्तिकेय. मग कार्तिकेय कुणाचा पोरगा? महादेवाचा. महादेवाचा. आपल्याला असतं ना, 1-2 मुलं असले की एक पप्पाचा आणि एक मोडदा बसला. मग ते 2 पोरं काय करतात, पप्पाला 1 जण ठेवून घेते, मम्मीला 1 जण. कही खुशी कभी गम. ओम साईराम. 1च मिनिटाचं वाक्य बोलायला प्लीज ऐका, प्लीज. लेकराला लहानपणी चॉकलेट देताना त्याची आई जेव्हा असं म्हणते ना, काका अण्णा दिसना कुठे गेला, झोपी गेला काय? असू दे, मला मी ओळखीत असतो, मी सुट्टी देत नाही कोणाला. हाय हा, इडा इडा हात करी जमा. हा चला बस बस, इकडे बघा. कुठं आलो आपण? बोला. चॉकलेट देताना बरं का, प्लीज सगळेजण ऐका, सगळ्या महिला ऐका. गपचूप पोराच्या हातात देऊन त्याला कधीच असं म्हणू नका की दादा यायच्या आधी खाऊन टाक. म्हणता ना तुम्ही असं? गपचूप देते त्याला. ज्याला चॉकलेट आवडते ना त्याला गपचूप दादाच्या आधी खाऊन टाक. मग ते पोरग मोठ्यापणी म्हणतो मला दादाच्या सोबत राहायचं नाही. त्याची काय चूक आहे? कोणी पेरलं होते? असं आहे. जमलं का? आता नाही टाळ्या वाजवणार, तुमचा मोडदा बसला. बरं ऐका ऐका, बरं बरं आता मला सांग, मोबाईल तुम्ही वापरू नये असं माझं मत नाही. थोडं 2 मिनिट मोकळं बोलायलो, तुमच्याशी संवाद करत. भाऊ विशालदा, मोबाईल इकडे बघा, वापरू नये असं माझं मत नाही. वेल एज्युकेटेड तुम्ही वापरा, त्याची बी काय मर्यादा आहे. रात्री 8च्या नंतर कशाला फोन चालू पाहिजे? बरं ऑफिस संपलेले सगळं काय, पुन्हा काय होय, जेवलीस का? तू काय करतो?
बोलू एक वाक्य, अजून एक वाक्य बोलू. लेकराला, ज्यांना छोटी लेकरं आहेत त्यांच्या पाया पडतो, लेकराला जीव घालताना मोबाईल दाखवायचा नाही. बघा ना इकडे, बघा ना कशामुळे नाही दाखवाय सांगतो. लेकरू जेवताना जेव्हा फोन बघतं ना, त्याला तुम्ही काय खाऊ घालायला हे कळत ते नुसतं आणि हिला काय करायचंय, हिला 100 काम आहे त्या बाईला. मग हिला फक्त एकदा त्याला, अगं माय तू त्याला जीव घालायलीस का पोतं भरायलीस, प्रेमाने खाल्लं पाहिजे का नाही त्याने. म्हणून एक लक्षात घ्या, त्यांना गाणे, मराठी गाणे, शिवाजी महाराजांच्या कथा, संभाजी महाराजांच्या कथा, प्रेरणादायी विचार असं सांगत अहो बोलू का थोडं, गोष्ट सांगणारी आजीच घरात नाही राहिली तर काय करता. सगळ्यात मोठं नुकसान काय, आजी घरात, मम्मी न पप्पा, संजू नांजू. अरे सुदर्शन, ते म्हणतो काग दर्शना. अरे 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 रमा, ती म्हणते का रे बेशरमा. वाकडं बोललो का मी, सांगा वाकडं बोललो का. हा आता तुम्हाला पुरुष मंडळीला सांगतो, इथं फोन नेत असतात का. आतापर्यंत लय खुश होते इकडे बोलायला ना. तो मला सांगा इथं फोन नेत असतात का, तुम्हीच सांगा. हा बरं ते काय झालं, आता बसायला बी खुर्च्या आल्यात, पायाला मुंग्या येत नाहीत, काय नाही, कवर बी आपलं. बरं मला तुम्ही म्हणताल तुम्हाला कसं काय कळालं. मी एक जणाच्या घरी गेलो, असंच मला बाथरूम जायचं, लई वेळ मी थांबलो दारात. ते काय बाहेरच आहे. शेवटी नाईलाजाने मी कडी वाजवली, ती बाहेर आले. मी म्हणलं काय करतं तरी इतकं, रील बघत. अरे मी म्हणलं तोवर दुसऱ्याला येईल ना. काल खूप रडला होतात म्हणून तुम्हाला थोडं मोकळं केलं, बाकी काय. चला, पार्वतीच्या 2 मैत्रिणी होत्या. इकडे बघ सखी, पार्वतीच्या 2 मैत्रिणी होत्या. मैत्रिणीशिवाय तर जीवनच नाही. बेस्टी. मी का बोललो ऐका ना, ऐका. त्या दोघींनी तिला जवळ बसविलं, म्हणले पार्वती अगं, हा आत्ता जमलं बघ, ते जनरेटरमुळे गुर्र वाजत होतं मागापासून. आता शांत झालं का नाही. तुम्हाला काय कळत नव्हतं, पण काहीतरी वाजायला एवढं कळत होतं. आता ती विनंती आहे, लक्ष देऊन ऐका. दादा ऐका, विनोद ऐका, विनोद ऐका. नाही आमच्या परिवारातला विनोद आहे, तर त्याला सांगितलं ऐका. राम ऐका. व्यासपीठावर ज्यांना हार घातलाय ना, बिरसा मुंडा जी आहेत, त्यांची आज जयंती आहे. मोकळ्या मनाने एकदा सगळेजण टाळ्या वाजून आनंद. अगं तुमच्या भाषेत वहिनी सगळ्यांच्या, मालकाकडे गाड्या आहेत का नाही, मग तुम्हाला कुठं जायचं असले गाडी मिळत नाही का नाही, सेम तसंच सेम. त्या पार्वतीच्या 2 मैत्रिणी म्हणल्या महादेवाकडे सगळे गण आहेत, गाड्या त्यांच्या, गण त्यांचे, ऐकणारी लोक त्यांचे, आपल्या बी हक्काचं कोणीतरी असावं. पार्वती म्हणली नाही, मला माझं ऐकते ते, मला गाडी दिली की लगेच ड्रायव्हर वगैरे देतात सोबत. त्या काही काही बायकांचा हातगुण असतो, त्यांनी पेटिलेला इज्जत. काही जणांचा काडी लावायचा हातगुण इतका चांगला असतो, त्यांनी एखाद्याच्या घरात आग लावली ती इज्जत. तो का नाही म्हणतात अजून. ऐका लय मस्त आहे. पार्वतीला सांगितलं की आपलं कोणीतरी पाहिजे ग. पार्वती म्हणते नाही, माझं मी आनंदी आहे खूप. बोलू का थोडं. पार्वतीला एक जणांनी विचारलं, अगं तुझे मालक असे कायम दिवसभर तसे त्या वाघाच्या कातड्यावरच फिरतात ग.
तुला काय फायदा झाला त्यांच्यासोबत लग्न करून? ती म्हणली अगं तुला खरं सांगू का, संभाजी स्टेडियमला जशी कथेला लाईट गेली ना तशी आमच्या घरी कधीच लाईट जात नाही. नो लोड शेडिंग. ते म्हणले कस काय? चंद्र आहे त्यावका त्यावका त्यावका. ते म्हणले मस्तकावर चंद्र असल्यामुळे कायम प्रकाश असतो. आणि अजून एक आहे, नळाला पाणी येऊन म्युन्सिपाल्टीच्या नाही तर नाही येऊ, कायम धार चालू असते. गंगा. आहा, खूप फायदा. खूप सांगू ऐकता. पार्वती आईनं विचार केला की आपल्याला बी कोणीतरी पाहिजे. बायकांनी त्या भरवलं. ऐका रे ऐका, लक्ष देऊन ऐका, पाया पडतो माया ऐका. आणि एक क्षण असा आला आता पार्वतीनं ठरवलं आपल्याला बाळ पाहिजे. भाऊ ऐका, काका ऐका, ऐका सर. लेण्याद्री डोंगरावरीन गणाची स्वारीन गणाला गिरजात्मज हे नाव. दगडामध्ये कोरलाय भक्ती भाव, जमती तिथं रंका संगती रावरे, जमती तरंगा संगती रावरे. शिवनेर गडावर जन्म शिवाचा झाला हो, शिवाचा झाला हो जी, शिवाचा झाला हो जी जी. गिरपेन गणाच्या शुभ धावणे आला हो जी जी, धावणे आला हो जी जी. दगडात केलं खोदकाम, अग शिव हाती लई मोठ, दगडाचं भव्य मुखवट. गणेश माझा पुत्र असावा, ध्यास पार्वती, ध्यास पार्वतीचा. हात गिरिजात माझ्या हातीनं बनवला पुतळा मातीचा. जी जी रे जी, अरे जी जी रे जी, हे कळालं ना, कळालं ना मला. वा किती छान आहे का ना. गणपतीचे गाणे इतके गोड होते भाऊ काका, लोकांनी वाटोळ गेलो. ताशाचा आवाज परारा. हे नव्हते भजन. भजन काय होती राजा? सगळ्यात सुरुवातीला आई, हे बाई इकडे दे लक्ष. सगळ्यात सुरुवातीला तुमच्या सगळ्यांच्या छोट्यापणी, जेवढ्या वयस्कर तुमच्या लहानपणी एक गाणं लागायचं आहे म्हणून. बाल भक्ता लागी तुझी पालका, बालका मल्लाळेश्वरा. किती गोड आहे बघा. बाल भक्ता लागी कसं गोड वाटतं बघा ना म्हणताना. पालीच्या हे सगळ्याला मना वाटतं का नाही? अहो काय काय गाण्याचे मला अजून अर्थच कळाले नाही. राड 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 राड, नाक मुका नाक मुका नाक. भक्त हे मना वाटतं महाराज, हे मना वाटतं. ऐका ना, ते तसले मनाव सुद्धा वाटत नाहीत गाणे. तेरी झलक बरी. थांब थांब थांब, काही राहू नको रे, नको रे. त्याच्यानंतरचं गाणं कोणचं माहिती आहे देवाचं? तया थेबुराला चला जाऊया, गणेशा प्रती आरती वाहूया. तया थेबुराला चला जाऊया, गणेशा प्रती आरती वाहूया. जिथे मोरया मूर्ती पद्मासनात, जिथे माळ शुंडानी उदरानी असा भक्त चिंतामणी पाहूया. या देवराला चला जाऊया, गणेशा प्रती आरती वाहूया. या देवराला चला जाऊया, गणेशा प्रती आरती. अजून म्हणू
सिद्धिविनायक तुझा सिद्ध टेकगावर पायावरी डोई तुझ्या बगदावर एकदा हात वर करा दैत्य माधुक कैत भान गाजल हे नगर राखुस बेल आवाला अरे हात वर करा चंद्र सूर्य गरुडाची मूर्ती कला मंडपात आरतीला खुशाल बसा मंडपात आरतीला खुशाल बसा अरे अष्टविनायका तुझा महिमा कसा शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयना गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती गणपति अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागत हो सूर निरागत गणपति बप्पा मोरया 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 गणपति बप्पा मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुख करता गजवदना तू मोरया मोरया सूर निरागत हो सूर निरागस हो निरंतर हो
शूर निरागस हो श्रद्धेय या परिसराचं वैभव आदरणीय आमदारताई आल्यात, सीमाताई, बॉस बी आलेत, महेशजी. तिचा जन्म होणार. इकडे बघा, इकडे बघा, माझ्याकडे बघा आता. बस हे सगळे भेटून वापस येऊन बसते. तुम्ही थांबा. भोलेनाथ एके दिवशी घरामध्ये आले होते आणि पार्वती आई स्नान करत होत्या आणि भगवान भोलेनाथ स्नानगृहामध्ये गेले. लाजल्या पार्वती आई साहेब आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला बी द्वारपाल कोणीतरी पाहिजे आणि मग द्वारपाल म्हणून गणपती बाप्पाचा जन्म केला. ऐका ना, मळातून झाला म्हणतात जन्म. इकडे माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा आता. इकडे माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही गणपती कुठून आणता? बोला ना. बाजारातून गणपती मिळतो नाशिकला. तुम्ही आणता ती मूर्ती आहे, तो गणपती. गणपतीची मूर्ती विकत आणायला बी गेले नाही हे राजाव, बरोबर आहे ना. त्या गणपतीच्या मुंडक्याला धरते आणि विचारते केवढ्याचा आहे. तुझा बाप आहे रे ते, नीट रे. हिंदू संस्कृतीचा नियम आहे, घरून ताट घेऊन जावं लागतं, तिथं पूजा करावी लागते, डोक्यावर घेऊन घरी यावं लागतं. पिशवीत टाकी देत, पिशवी सगळे त्याच्यात हार नारळ शीट आणि लगेच वरी गणपती बाप्पा. नाही नाही जमलं. आता पुढे चला. भगवान गणेशाचा जन्म होणार आहे. बाळ जन्म असं उभा केलं आणि त्याला सांगितलं, बाळा कोणालाच घरात येऊ द्यायचं नाही. त्या हातामध्ये छडी घेऊन उभारलं. कोण? आत्ता मला चिठ्ठी आली होती. लोक या वयात सुद्धा चिठ्ठी देतात. मी याच्यामुळे डाय करायचं सुद्धा बंद केलं. पांढरं ठेवलं, चिठ्ठ्या नको कोणाच्या चपाट्या. पण ही चिठ्ठी अशी आहे की बाबा आज 9:30ला संपवा. कसं करायचं सांगा. नाही ना तशी दमदार. आता तर आमदार तर आल्यात, आता काय त्यांचे बी बाकीचे कार्यक्रम संपलेले आहेत. आजचे बसू द्या, आनंद घेतील ते. इकडे बघ माय. बाप्पांना उभा केलं, भोलेनाथ पुन्हा आले. आडवी काठी लावली. गोविंद भाऊ इकडे लक्ष द्या. दादा राकेदा अशी आडवी काठी लावली. ताई गणेशाने आडवी काठी लावली. भोलेनाथ म्हणतात मी घराचा मालक आहे, मला मध्ये जाऊ द्या. ते म्हणले ते नंतर. तुमची नामची काय ओळख? मग तुम्ही घराचे मालक आहे तर काल परवा 2-3 दिवस तुम्ही इथं दिसले. माग सारखा सरक माग. महादेवाला महाराज सतीशराव महादेवाला रागाच्या बघ. तुला माहित आहे मी कोण आहे? माग सरकायचं माग. ताई माग सरकार. पण भोलेनाथ ऐकत नाही. शिवगण जे होते सोबतचे बघा. आता आमदार ताई जेव्हा इकडे येतात ना तर ते गपचूप येतात, शांत. तुम्ही बघा बाकीच्याचीच बेजारी हो. पट 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 साहेब पट पट पट. गण जास्त बेजारी करते, देव नाही. बोलूच का मोकळं. मला सांगा, नेते भांडत आहेत का कार्यकर्ते? ज्याला कळालं त्याला धन्यवाद. वरी सगळे एक आहेत राजाओ. मी यांचं नाही सांगायलो, मी आमचं सांगायलो. भोलेनाथ, विष्णू परमात्मा, ब्रह्मदेव हे सगळे एक आहेत वरी, लक्षात घ्या. आता गणित आहे का? महादेवाच्या गणांनी गोंधळ घातला. शिवगणांचं त्याचं युद्ध सुरू झालं. सगळ्यांना तो गणपती भारी पडायला लागला. शेवटी भगवान भोलेनाथानं त्रिशूल काढला. प्रचंडम प्रकष्टम प्रगल्भम परेशम अखंडम अजंभानुकोटि प्रकाश त्रयशूल निर्मूलनम शूल.
जटाटपीगल जल प्रवाह पातस्थले गले वलंबिता पुनर्गतुंडमालिका भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय अशा रागाच्या भरात एवढं होऊन सुद्धा ते एवढं सकच होते गणपती. आणि तुमचं बघा, तुमचं सगळीकडे चालतं पण पोरा पुढे चालत नाईलाज झाला देवाचा. ते महाराज ते भोलेनाथ आहे. हे बोलू नका राजाओ, बोलू नका, लय माझ्या मागे बी काम आहे. धाड दिवशी मस्तक कापलं, मुंडक उडला, असं खाली पडलं. पार्वती आईच्या नावानं त्यांनी मोठ्याने आवाज दिला. बाळा पळतच पार्वती आई साहेब बाहेर आल्या. बघितलं बाळ काय केलं असेल. ताई ताई त्यांनी एकच गोष्ट केली. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, तुमच्या पाया पडतो. पार्वती आईनं फक्त ब्रह्मांडातली शक्ती आवरून घेतली. काय घेतलं आवरून? शक्ती आवरून घेतली. शक्ती आवरून घेतल्यामुळे परिणाम काय झाला माहित आहे? ज्याचा हात वर होता का, ज्याने असं आळस द्यायला असं केलेलं आहे. कारण प्रत्येक गोष्टीला शक्ती लागते. बघा तुम्ही, बघा भाऊ, तुमचं काय मला सांगा, घरी दोडका आणि बटाटा अशा दोन भाज्या आहेत. तुम्हाला बटाट्याची आवडती आणि बायकोला दोडक्याची आवडती. घरी भाजी कोणची होती? त्या दोडक्याची. म्हणजे इथं तरी बटाट्याची म्हणा, इज्जत घालू नका आपली. शक्तीशिवाय काय होत नाही होत महाराज. पुरुष नारी शिवाय अर्धा आहे, नारी पुरुषाशिवाय अर्धी आहे. नाही, दोघांना एकामेकाशिवाय जमायचं. लक्षात घ्या. उगत तन 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 करीत जाऊ नका. एकच विनंती आहे ताई बसलेल्या सगळ्यांना. मी असे लग्न बघतोय आता सध्या, लग्नाचे फोटो घरी येऊस तर घटस्फोट होतो. त्याचं कारण फक्त आणि फक्त संस्कार शून्य लग्न होता. जुन्या काळामध्ये लग्न 5-5 दिवस चालायचे. त्या लेकरांवर त्या संस्कार व्हायचे की लग्न म्हणजे बंधन असते. असं आता काय राहिलं? एक गाणं आहे पिक्चरचं, एवढं म्हणीत जा तुम्ही, म्हणजे भांडणं बंद होते. रोज संध्याकाळी म्हणीत जा, हर एक गम तुम्हारा सहेंगे खुशी से, करेंगे न शिकवा कभी हम किसी से, जहां मुझ पे हंसता खुशी मुझ पे रोती. अगर आपल्या आपल्या बायकोला म्हणायचं घरी गेल्यावर, तुम्ही आपल्या आपल्या नवऱ्याला रिकामे इकडे तिकडे थोबड करून म्हणायचं नाही. अगर तुम फोकान मार खाता. बहुत आनंद आहे. जीवन आनंदासाठी. तुम्ही उगाच टेन्शन घेता. लक्षात घ्या. मला सांगा, एका दिवशी चटकून मरून जातात, काय सोबत नेता? हसत जा रे तुम्ही. जे मोकळा हसत नाही त्याला मूळव्याध होतो. मला एक जण ताई चिडून म्हणला, काय बोलतो रा महाराज, मूळव्याधाचा मोठ्यानं हसण्याचा काय संबंध आहे?
मी म्हणलं जे मोकळं हसत नाही ते आतल्या गाठीचं असतं, आणि हा आजार सुद्धा आतल्याच गाठीचा असतो, तो त्यालाच गाठतो जो आतल्या गाठीचा आहे. अजून बी काय जण हसता नाश करते का, फार सोड ना बे, मोकळं बे, पागल आहे का बे. मस्तक उडवलं, शक्ती सगळी बंद केली. शक्तीशिवाय कार्य करता येत ताई. पापणी वरी खाली करायची असली तरी काय लागते मला सांगा. जेवायचं असलं तर काय लागतं, चावायचं असलं तर काय लागतं, पाय उचलायचं असलं तर काय लागतं, गुंड्या लावायच्या असलं तर काय, शक्ती लागते राजा. सगळे देव हैराण झाले, सगळंच बंद झालं, कार्यभारच ठप. सगळे देवाकडे आले, म्हणले भोलेनाथ आईसाहेबाला सांगा. ते म्हणले आपण कोणाला बी सांगू शकतो, पण तिला. कसे खुश झाले बघा नाही. वा वा वा, काय होता असतो. बरं चला चला. भगवान भोलेनाथ त्यांच्या जवळ गेले, म्हणले तेवढं ते मिटवून घ्या ना, ते आपल्या दोघांची युती करू. ती म्हणली बाळ अगोदर जिवंत झालं तर हे पुढचे प्रकरण चालतील, नाही तर सगळंच बंद. तुम्हाला आठवतंय भाऊ, घरामध्ये जर मंडळी एका दिवशी चिडलेली असली तर सुरुवातच तिथून करते. एक तर तुमची आई राहीन, बघा हे हसत येतात, आमचे तोंड बारीक आहे. कोणी शिकवलं तुम्हाला असं? अहो जुन्या काळामध्ये ह्या माझ्या मावल्या आई तुमच्या पाया पडतो, मला खरं तुमच्या आईने तुम्हाला काय शिकवलं माय? ओरी ज्या घरात उभी चाललीस ना तिथून आडवंच निघायचं, म्हणजे मेल्याशिवाय घर सोडायचं. आणि आत्ताची मम्मी शिकवती आडवं बोललं की निघायचं. आणि मला फोन लावा, काय भिवू नको त्याला. कुणाला? त्याला. गणांना बोलवलं. झा उत्तर दिशेला जाताना गोविंदभाऊ आहे का? गोविंदभाऊचं नियोजन म्हणजे खटाखट नियोजन, एक नंबर. तुम्हाला आयोजन किती आवडलं एकदा मोकळ्या मनानं दाखवा बरं. काय सेवा करणारच माणूस लागतो राजा, नुसता मेवा हाणणार नाही लागत. हो बघू तवर 100 कवर घेतो. आता ह्यांना माहिती आहे येणाऱ्या काळात ह्या राजकारणी लोकांना लय डोक्याला ताण. जी साधी गाय छाप खात होती ती माणिकचंदच खाता आता. 2-2.5 महिने एकच धडाका त्याचा. आणि सुरुवात कुठून भाऊ महेश भाऊ, सुरुवात कुठून असते माहिती आहे ताई? खालची गल्ली पॅक आहे आपली, फक्त 2 घरं जरा वळवळ करले तर मग ते राजकारणी माणसं काय म्हणतात, मग भेटू आपण त्याला. नाही नाही तुम्ही यायची काय गरज नाही. मग काय वळवळ करे, पुढचं काय नाही, थोडं बघावं लागलं तुझ्याकडं का त्याच्याकडं. मत विकण्यासाठी नाही राजा, मला काय घेणं देणं, मी कोणत्याच पक्षाचा नाही, माझा एकच पक्ष हरिनामावर लक्ष. पण एक आहे मेरा देशवासियों, भाइयों बहनों, त्याच्या पुढचं वर्जन तर लय खतरनाक आहे. सभी बूचड़खाने बंद कर दिए. आणि ह्या दोघाच्या तावडीतून सुटलं ना मग तिसरं ते किसे डरा रहे हो भाई, ये संसद का कानून है, इसे मानना पड़ेगा, ज्यादा बात मत करो तो ये तुम्हारे सेहत के लिए अच्छा नहीं है. मला बाकी काय बोलायचं नाही, एक वाक्य बोलायचं आहे. अगोदर पाकिस्तान भारी वाटत होता, आज अमेरिका सुद्धा चिल्लर वाटते. हे वैभव आहे राजा. तुम्हाला वाटत असेल मी ताई आल्या म्हणून बोलायला, ते बहीण आहे ते आमची. आणि ते कुठल्या आहे माहिती आहे का? मै सासरवाडी तिकडची आहे, जळगाव. अरे जळगाव कोणचं ळ म्हणायचं नाही,
जळगाव धुडा, धुडा कोणचं धुडा, हाँ आगे पोरले खतरनाक आहे. आगे जाणे इकडे फाकायचं का म्हणजे असं वळवा म्हणते तिकडे गाडी. ती भाषेला खतरनाक आहे तिकडची. हा प्रत्येक गावची भाषा वेगळी हो, प्रत्येक गावची भाषा वेगळी. हा आमच्या लातूरकडे गेलं की तिथून सुरुवात होती करूला लाव, जीवला लाव, खाऊला लाव, पिऊला लाव. पण ते जळगावची एक ताई, एक जळगावचा माणूस आमच्याकडे आला आणि मला म्हणे मला भजन करायचं बाबा. मी म्हणलं कर ना मग. अरे कर ना तू. त्यानं भजन लय खतरा केलं मला माहिती. ताड बोले चिपडीला, टाळ बोले आणि हो काय म्हणे ताड बोले चिपडीला. म्हणलं कोणची चिपडी. अरे असं असतं का राजा. उत्तर दिशेला जा, पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचं मस्तक काढून आणा. एक दाताचा हत्ती दिसला त्यांना, एक दंत दयावंत चार भुजाधारी, माथे पर तिलक शोभे मूषक. गणपती बाप्पा कसा जल्लोष वाढला, भरी उल्हास भरला नवा. जणू रक्त पुष्पा परी देह रंगला, तुझ्या नाम घोषात हा जीव रंगला. नादरी नादला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. ह्यावी चरणी ही वंदना, वक्रतुंड हे लंबोदरा रे तुझे वेळे लागो रे साऱ्या जना. ह्यावी कृपा गजानना, थोडी विघ्नाच्या वंदना. हे दाता तुझ्या एक दंता गणा, बार वर्षी मनोकामना. बार भोजनाची तुझा हात लागला, भावदाई हो साटुनी काळ जातला. हे नादनी नादला गणपती बाप्पा मोरया. नादनी नादला गणपती बाप्पा मोरया. ऐका, ज्याला गणपती आवडत नाही तेवढ्यानेच फक्त खाली बसायचं.
असे गोल गोल रिंग ना करा गोल. अरे आनंद का 1-2 मिनिट. ए गोविंद भाऊ गोविंद भाऊ अरे काय बोलायला ए पा अशी चिक मोत्याची माळ गंगेला डोळ्याची चित्रबोधाची माळ होती गती डोळ्याची आता गणपतीचा घोडा चौरंगी लाल भावता गणपतीचा घोडा चौरंगी लाल भावता अशी चित्रबोधाची माळ होती गती डोळ्याची चित्रबोधाची माळ होती गती डोळ्याची गोड हातून मोठा आशीर्वाद दिला गणन गोड हातून मोठा आशीर्वाद दिला अशी चित्रबोधाची माळ होती गतीच डोळ्याची चित्रबोधाची माळ होती गतीच डोळ्याची आता गणपतीचा घोडा चौरंगी लाल भावता गणपतीला वडा चौरंगी लाल भावता इकडे आता आमदार साहेब बी आनंद घ्यायला लागलेत नाही तर आमदार साहेब बी आनंद घेणार त्या मजा
आता एक फक्त त्याला खेळत राहतो हा विशाल उचल वेळ घालू नका त्याला 1 मिनिटात ज्याला आपल्याला फुगडीच खेळायची फक्त आता विशाल भाऊची एक जोडी ज्योतिताई त्यांचे मालक चला पटपट या समोर सारा गुजारा तेरे अंगना अब जाने मुझे मेरे सजना हो मेरे अरुण भाऊ चल पटकन झालं फायनल गणेशांचा जन्म झाला मस्तक त्यांना हत्तीचं लावलं इकडे लक्ष द्या आई आज पुन्हा तुमच्याबद्दल अंतःकरणात सद्भावना ठेवतो दारताई सीमाताई हिरे त्यांचे यजमान महेश भाऊ हिरे शहराध्यक्षजी सुनीलजी केदार वैभवजी महाले मंडल अध्यक्षजी शीलाताई प्रतिभाताई पवार यशवंतजी नेरकरजी समाधान भाऊ देवरे आणि पाटील मावशी हे सगळी माणसं इथं आहेत त्यांनी अंगठ्या दिल त्या वापस घेतल्यात उद्या नव्या आणतील त्या आता कुठे पाटील मावशी तू ऐकलं नाही लय हुशार आहे बोलताना ऐकत नाही मी म्हणलं पाटील मावशीने अंगठ्या दिल त्या वापस घेतल्यात तिने आता उद्याच्याला नव्या देते म्हणली ती तुझ्या बोटाची मला ये ना गेली पुढच्या वर्षी नाही उद्या येतात ते हां चला इकडे लक्ष द्या गोविंद भाऊ 2 मिनिट बोलतील आणि लगेच ताईंच्या शुभेच्छा लगेच आरती करू चालत उद्याच्याला बी 1 मिनिट वर यायचे फक्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ आणि मग लगेच सीमाताई बोलल्या की झालं लगेच आरती कर मिनिटामध्ये आपण मतदारसंघाच्या आमदार आमच्या मार्गदर्शिका सौ सीमाताई महेश हिरे त्याचप्रमाणे महेश भाऊ हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे मी महेश भाऊंना सीमाताईंना विनंती करतो की आपणही वरती यायचे त्याचबरोबर प्रतिभाताई आहे आपल्या शीतलताई भांबरे आहे ज्योतिताई कवर आहे पूजाताई दातीर आहे गायत्रीताई डोके आहे या प्रभागाच्या नगरसेविका माझी पत्नी कावेरी घुगे त्याचबरोबर विशाल भाऊ अरुण सगळेच यावरती ताई 2 मिनिटं थांबा या ठिकाणी आदरणीय आमची बहीण प्रियंकाताईचा या ठिकाणी वाढदिवस आहे आणि या मान्यवरांना वरती बोलवण्याचं कारण दुसरं असं आहे की ज्यांनी दुर्गम भागात आदिवासी भागामध्ये त्या काळामध्ये क्रांती घडवली ते बिरसा मुंडा संत त्यांची आज जयंती आहे मी आदरणीय आमदारताई महेश भाऊ आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने या दोन्ही महापुरुषांना या ठिकाणी पुष्पहार घालून त्यांचा आज या ठिकाणी
या व्यासपीठाच्या वतीने पूजन होत आहे. आपण जर दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ या परिसरात आज जर कोणी गेला असेल तर तुम्हाला अगदी रस्त्यावरती या महापुरुषांचे मोठमोठे बॅनर असतील, मोठमोठे कार्यक्रम आज त्या ठिकाणी संपन्न झालेले आहे. मी या दोन्ही महापुरुषांना या ठिकाणी आलेल्या सर्वच मान्यवरांच्या वतीने आज या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या चरणाशी नतमस्तक. महेश भाऊ पण या, भाऊ इकडे. गेली 5 दिवसापासून आपण या शिवमहापुराण कथेचा खूप आनंद या ठिकाणी घेत आहात आणि आपण सर्वच जण म्हणजे गरीब, श्रीमंत, अगदी सदन सगळेच, परंतु आपण निश्चित कुठल्या ना कुठल्या त्रासाने ग्रासलेलो आहे, व्यापलेलो आहे. आणि निश्चित कोणी कितीही मोठा व्यापारी, किती मोठा बिझनेसमॅन, परंतु निश्चित काही ना काही त्याच्या मागे एक मोठं टेन्शन आहे. पण इथे 7 ते 10 या 3 तासामध्ये मला वाटत नाही कोणाच्या डोक्यात देखील कुठलं टेन्शन किंवा कुठला घरचा विचार किंवा अजून अन्य काही विचार येत असेल. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आल्यानंतर महाराज आपल्याला या कथेमध्ये इतके तल्लीन करून घेतात, इतकी एकाग्रता आपल्या सगळ्यांची या कथेच्या प्रती आहे. इथं आल्यावर समाधान होतं. इथे नावातच समाधान आहे आणि नावातच समाधान असल्यामुळे आपल्या सगळ्यांचं देखील समाधान ते करत आहे. सॉरी, माफ करा, माझे गुरु आहे ते मी समाधान एकेरी उल्लेख केला. आदरणीय महाराज, त्यांच्या वाणीमध्ये एवढी ताकद आहे, एवढी ऊर्जा आहे की महाराष्ट्रामध्ये अगदी ढोक महाराजांनंतर आता ढोक महाराज 75वी जवळपास उलटून गेली आणि ढोक महाराजांनीच 1-2 वर्षापूर्वी बाळासाहेब थोरातांच्या इथे मोठा एक कीर्तनाचा कार्यक्रम होता. लाखभर समाज असेल आणि आदरणीय समाधानचे महाराज देखील त्या ठिकाणी होते. आणि त्या व्यासपीठावर स्वतः ढोक महाराजांनी सांगितलं होतं की मागच्या 50 वर्ष मी महाराष्ट्राची सेवा करतोय. रामकथा असेल, कीर्तन असेल, पण निश्चित माझ्यानंतर आता ही सगळी महाराष्ट्राची सेवा समाधान महाराज तुम्हाला करायची आहे. आणि इतका मोठा आशीर्वाद आदरणीय महाराजांवरती आहे. ही सेवा ते करतच आहे. परमेश्वर पांडुरंग शिव भोलेनाथ ही सेवा त्यांच्या हातून करून घेऊ अजूनही पुढच्या काळामध्ये. या ठिकाणी मी आदरणीय या दोन्ही महापुरुषांना, आमदार ताईंना विनंती करतो त्या ठिकाणी पुष्पहार घालावा. आणि या ठिकाणी अगदी 2 मिनिटामध्ये ताई शुभेच्छा देतील. आमचे मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी वैभवजी माले आहे, माजी नगरसेविका प्रतिभाताई आहे, माजी नगरसेविका शीतलताई आहे आणि सर्वच आयोजन समिती या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचा लोकनेता प्रतिष्ठान, हनुमान जन्मोत्सव समिती, श्री क्षेत्र संत शक्तिधाम देवस्थानाचे सर्वच पदाधिकारी, या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. कारण यांच्या कष्टातनं, यांच्या मेहनतीतनं ही कथा यशस्वीरित्या आज 5वा दिवस या ठिकाणी संपन्न झाला आहे. आज अतिशय सुंदर असा पालखी सोहळा झाला. त्या पालखी सोहळ्यातही आपण सर्वच जण माता भगिनी उपस्थित होतात. लगेच ताईंच्या शुभेच्छा. 1 मिनिटामध्ये ताई इथे या ना. आपण हां, ताई बोलले की लगेच आरती. हां, ताईंना इथे 2 मिनिटात बस. मिलिटरी सारखा कार्यक्रम होईल आता. अगदी वेळेत. धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय ताईसाहेब बोलत आहे. बस. गेल्या 3 ते 4 दिवसापासून आपल्या सगळ्यांना अतिशय सुंदर अशी शिवमहापुराण कथा याचं आयोजन ज्यांनी केलं ते गोविंद भाऊ घुगे, त्याचबरोबर कावेरीताई घुगे, राकेश भाऊ दोंदे, प्रियांकाताई दोंदे, अरुण भाऊ दातीर, त्याचबरोबर ज्योतिताई कवर, विशाल डोके, रामदास तात्या दातीर, पूजाताई, सगळ्यांनी मिळून अतिशय सुंदर असं आयोजन इथे केलेलं आहे. आणि आज या कथेसाठी उपस्थित असलेल्या प्रतिभाताई पवार, त्याचबरोबर नेरकरताई, शीतलताई, उपस्थित असलेले या मंडळाचे अध्यक्ष वैभवजी महाले, विशाल डोके, अरुणभाऊ दातीर, त्याचबरोबर कवर सर, राकेश दोंदे, सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि ज्यांच्या मुखातून आपण सगळेजण ही कथा ऐकत आहोत ते हबप समाधान महाराजजी शर्मा, उपस्थित सगळे शिवभक्त,
आपल्याला सगळ्यांना खरं तर अजून कथा ऐकायची होती. तुम्हाला वाटलं असेल या कुठून मध्ये आल्या आणि त्याच्यामुळे लवकर आवरावं लागलं, वाटलं की नाही? महाराजांनी सांगितलं की उद्या 10:15 मी कथा घेणार आहे आणि आज जरा लवकर आवरतो, परंतु 5 वाजेपासून तुम्ही सगळेजण इथे येतात, 5 ते 5:30 पासून, आणि कुठे वेळ जातो हे कळतसुद्धा नाही. इतकं सुंदर महाराजांकडून आपण ही कथा ऐकत असतो. आत्ताच गोविंद भाऊंनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या विविध कथांचं आयोजन होत असतं आणि खूप मोठ्या संख्येने सर्व भक्तगण तिथे येतात. आणि आज महाराजांचं सगळ्यात सुंदर कथा सांगणार असं एक नावाजलेलं नाव म्हणजे महाराजांचं 1 नंबरचं नाव आहे. आणि आपण सगळ्यांना जीवन जगताना काय केलं पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे हे सहज ते आपल्याला कथा सांगताना उलगडून दाखवत असतात. प्रत्येकाला मनुष्यजन्म म्हटलं की प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात आणि या समस्येतून मार्ग कसा काढायचा हे अगदी आपल्याला सहज त्या गाण्यांमधून असेल किंवा त्यांच्या सांगण्यातून असेल हे ते सहज सांगतात आणि आपल्याला इथे आल्यानंतर लगेच मार्ग मिळतो. जे कोणी हे कथा ऐकायला येतात, खरं तर सांगितलं जातं की इथे फक्त भाग्यवान लोकच येतात, ज्यांच्या नशिबात ही कथा असते तेच हे ऐकायला येत असतात. आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण अतिशय भाग्यवान आहात, नशिबान आहात की या कथेचंही आयोजन केलं. आणि 7 दिवस म्हणजे परवा तर मी भेटले त्यावेळेला ते बीडला जाऊन परत इथे आले होते. म्हणजे एवढा प्रवास करून ते पुन्हा आपल्या कथेसाठी परत आले आणि तो प्रवास तेवढा, बीड काही जवळ नाही आपल्याकडे, त्यामुळे तिथे जाऊन ते पुन्हा इथे कथेला तेवढ्याच उत्साहात त्यांनी इथे आपल्याला प्रबोधन केलं. त्यामुळे महाराजांचं मी खूप मनापासून आभार मानते. त्याचबरोबर जे आमचे आयोजक आहेत, आमचे गोविंद भाऊ असतील, राकेश भाऊ असतील, सगळेच जण म्हणजे ह्या कथेचं तर आयोजन केलं, परंतु सतत काही ना काही उपक्रमांचं आयोजन त्यांचं सुरू असतं. मग नवरात्र असो, गणेशोत्सव असो, आपल्या सगळ्या हिंदू धर्माच्या सण परंपरा या सगळ्यांचं आयोजन ते करत असतात. आणि त्यामुळे खरं तर आपण बघतो की एक जनसेवक कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमचे हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. तुम्ही बघितलं असेल की रस्ते, लाईट, गटार हे सगळे कामं तर होत राहतात, परंतु आपला धर्म टिकला पाहिजे, आपली संस्कृती टिकली पाहिजे याकरता सुद्धा सगळेजण सतत प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे हे आयोजन काही सोपं नाही, याच्यामागे खूप मोठी मेहनत आहे, त्यांचं खूप मोठे प्रयत्न आहेत आणि त्यामुळे एवढं मोठं आयोजन हे होऊ शकलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद असे सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असू द्या. येत्या काळात निवडणुका आहेत म्हणून सांगितलं बरं का, पुढच्या काळात निवडणुका आहेत 2 महिन्यांनी आणि त्यामुळे तुमचे आशीर्वाद, तुमची खंबीर साथ, खंबीर पाठिंबा हा असाच असू द्या. पुन्हा एकदा मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि महाराजांना धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देते. हर हर. धन्यवाद. प्रभु जय शिव ओंकार, ब्रह्मा विष्णु सदा शिव, अर्धांगी धारा. प्रभु जय शिव ओंकार, एकानन चतुरानन पंचानन राजे, मूसानन गरुडासन
शिव ओंकारा त्रिगुण शिव जी की आरती जो कोई नर गावे कहत शिवानंद स्वामी मनवांछित फल पावे ओम जय शिव लोमल नन जगी विपदिना त्रिकोणी पवन मनुरंगा नावते विने ज्ञानी आरती नमरा प्रगट गुय बोले विश्वकर्मा जी मेरे रामन नादरे चरणी मस्तक ढेवीरे आरती नमरा राघवे सागरात वाचन करीले कैसे तुको वाचे आरंगा रचीले आरती तुकारा तुकिता तुलने सी ब्रह्म तुका सियावे मनोनी रामेश्वर रे चरणी मस्तक ढेवीले आरती तुकारा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ति आय दाता वियामा आरती तुकारावा कर्पूर गौरम कमलतारं प्रभावतारं भगवानं पुनावसन्तं हृदयारविन्दे भवामि कवि मुदान्यवतीं गौरवाणिं भगवती नमे आलिंगन आनंद भोजन भवे गवाणिं मणि नमः विठ्ठल रुक्माय रुक्माय विठ्ठल रुक्माय स्टेजवरचे सगळे असे महाग सरकार ताट खाली ठेवा आणि हात वर करा चला ताट हरे नमः हरे नमः हरे नमः हरे नमः हरे नमः हरे नमः सद्गुरुनाथ भगवान की जय श्री हनुमान जी महाराज की जय पार्वती पतये शिव 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 हर